बातम्यांमध्ये सुरुवातीला घेऊया महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पाहुयात बातम्यांचं अर्धशतक. सत्तेची तहान लागली असली तरी गटारातलं गढूळ पाणी कोणी पित नाही. अजितदादांसोबत जाण्यावरून राऊतांचा सुळेंना टोला. महासागरात इतक्या लाटा आहेत की आधी गेलेल्यांना स्थान शोधावं लागतंय असंही वक्तव्य. नरकातलं स्वर्ग पुस्तक फडणवीस राज ठाकरेंना पाठवलं. संजय राऊतांची माहिती. तर एकनाथ शिंदेंनाही पुस्तक पाठवून लढायचं कसं ते सांगितलं. मोदी शहांनाही भेटून पुस्तक देणार असल्याची राऊतांची माहिती. शरद पवार जयपराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात. इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक. भाजपचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात, त्यामुळे शरद पवारांचं कौतुक करण्यासाठी फडणवीसांनी दिल्लीतून परवानगी घेतली असेल. संजय राऊतांचा खोचक टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही संवादात चांगले नाहीत. इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं मत, अर्थात हे दोघे या मताबद्दल मला माफ करतील असंही वक्तव्य. टक्केवारीवाल्यांनी बदनामीचं काम करू नये. हॉटेल खरेदीवरनं संजय राऊतांनी केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. तर मराठी माणसाने उद्योग क्षेत्रात उतरायचं नाही का असाही सवाल. नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडेंनी राहुल गांधी यांना इशारावजा धमकी दिल्याचं प्रकरण. काँग्रेस पदाधिकारी आज नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेणार. काँग्रेस नेते राहुल गांधी धमकी प्रकरणामध्ये संभाजी ब्रिगेडची उडी. राहुल गांधींवरती कोणी दगडफेक करत असेल तर आम्ही त्यांना संरक्षण देऊ. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांची भूमिका. रुग्णवाहिका नसल्यामुळे रस्त्यावरती प्रसूती झालेल्या महिलेची जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदेंनी संतप्त जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जळगावमध्ये महिलेची रस्त्यावरती प्रसूती झाली, यावरनं संजय राऊतांचे सरकारवर ताशेरे. आदिवासी भागात अशा प्रकारे वारंवार घटना घडतात, मात्र मुख्यमंत्री यावर काहीच प्रतिक्रिया देत नसल्याची टीका. यवतमाळच्या आर्णीतल्या कारेगाव पारधी बेड्यावरती मूलभूत सुविधांचा अभाव. रस्त्याअभावी रुग्णांना झोळीत न नेण्याची वेळ. याआधी 12 वर्षाच्या चिमुकलीचा वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीमध्ये नुकसानाची पाहणी. 3 दिवसांआधी मुसळधार पावसाने आणि कालवा फुटल्यामुळे बारामतीत मोठ्या प्रमाणावर नुकसान. सलग तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. तब्बल 335 कोटींचा निधी वळवल्यामुळे नाराजी. नीती आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत निधी वळवल्याची माहिती. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेच्या बैठकीत चर्चा होणार. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवरची चर्चा होणार का याकडे लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती. फडणवीसांच्या हस्ते 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन. शेतकऱ्यांचा मेळावा सुद्धा संबोधित करणार. मेळाव्यालाही देवेंद्र फडणवीस संबोधित करणार. वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये अगवणे कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलावरच गुन्हा दाखल. अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरच सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती. वैष्णवी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा नांदेड पोलिसांना खोटा फोन. आरोपी संतोष गायकवाड विरोधामध्ये गुन्हा दाखल. बक्षिसाची रक्कम मिळेल या हेतूने फोन केल्याची माहिती. कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीच्या गौराई देतानाचा व्हिडिओ समोर. हगवणेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांकडून चांदीची भांडी मागितल्याचा आरोप झाला होता. पुण्यातील भाजपचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न. 47 वर्षाचे शंकर धुमाळ याला अटक. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधलं दरोडा प्रकरण. 5.5 किलो सोन्यापैकी फक्त 20 तोळे सोनं लड्डांच्या हाती. हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ 20 तोळे सोनंच मिळालं. केवळ 20 तोळे सोनं मिळालं. उरलेलं सोनं कुठे गेलं? उद्योजक संतोष लड्डा यांचा सवाल. पोलीस आता उरलेलं सोनं रिकव्हर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडे लक्ष. कोल्हापुरामध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल 3.5 कोटींचा गंडा. मीना डोंगरे असं 75 वर्षाच्या निवृत्त प्राध्यापिकेचं नाव. गुन्हा दाखल. पुण्यातल्या डीपी रस्त्यावरती रात्री सुरू असलेल्या कॅफेच्या बाहेरील 3 तरुणांकडून कोयता आणि इतर हत्यार नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय. वाहनांची तोडफोडही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. देशभरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली. देशभरात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 1300च्या वर. तर महाराष्ट्रामध्ये 383 कोरोना रुग्ण. मे महिन्यात नागपुरामध्ये कोरोनाच्या 5 रुग्णांची नोंद. त्यातील 2 रुग्ण सक्रिय, दोघांची प्रकृती स्थिर, दोघेही होम आयसोलेशनमध्ये.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 6 रुग्ण, 6 पैकी एकाची प्रकृती गंभीर आणि 5 जणांची प्रकृती सर्वसामान्य. सिंहगड किल्ला आज पर्यटनासाठी बंद. पावसाळ्यापूर्वी वन विभाग सिंहगडाचा दौरा करणार असून सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करणार. राज्यामध्ये 19 मे पासूनच्या पाऊसबळींची संख्या 39 वर. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती सादर. अनेक ठिकाणी पावसाने पिकांसह घर आणि रस्त्यांचंही मोठं नुकसान. पुढच्या 48 तासांमध्ये मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. महाबळेश्वरमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग. ओढे, नदी, नाले तुडुंब. गटारं तुंबल्यामुळे महाबळेश्वरमधल्या रस्त्यावरती पाणीच पाणी. पर्यटकांचे हाल. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचाळ्यामध्ये पुलाचं काम रखडलं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना कसरत करावी लागते. भंडाऱ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान. 977 हेक्टरवरची पिकं जमीनदोस्त झाल्याची माहिती. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील धोंडगावमध्ये केळी बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. मुंबई महापालिकेचा मालमत्ता करामध्ये 15% वाढ करण्याचा निर्णय. जवळपास एका दशकानंतर मुंबईमध्ये मालमत्ता करामध्ये वाढ. 9 लाख मालमत्तांवरती लागणार 15% जादा कर. मुंबई महापालिकेला 2024-25 मध्ये 6,198 कोटी मालमत्ता कर मिळाला होता, तर चालू आर्थिक वर्षामध्ये 7,500 कोटी रुपये मालमत्ता कर मिळण्याची शक्यता आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 6 जूनपर्यंत मुदतवाढ. ओबीसी विभाग मंत्री अतुल सावेंची माहिती. भिवंडी-वाडा एक्सप्रेसवेवरती खड्डे आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची कसरत. मुंबईमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावला म्हणून कुत्र्याच्या मालकाला 4 महिन्यांचा कारावास. मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडून निकाल. 2018ची घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने दुचाकीला उडवलं. कार चालवणाऱ्या 14 वर्षाच्या मुलाच्या वडिलांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. कारही पोलिसांच्या ताब्यात. वाशिमच्या मालेगावमधल्या हत्या आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दिनेश निरापुरे सापडला. उपचारासाठी नागपूरला नेलं असताना पोलिसांना चकमा देऊन पसार झाला होता. गोंदियाच्या तिरोडा तुमसर मार्गावरती भीषण अपघात. भरधाव ट्रेलरच्या धडकेमध्ये आजोबा आणि नातवाचा मृत्यू. नक्षल प्रभावी भागांच्या यादीतनं बस्तर जिल्ह्याचं नाव हटवलं. तब्बल 4 दशकांनंतर बस्तर जिल्हा नक्षलमुक्त. एकेकाळी नक्षलींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा बस्तर जिल्हा. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावरती. आज अमित शहा सुरक्षा संबंधी बैठक घेणार, तर पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झालेल्या रहिवाशांची विचारपूसही करणार. एलओसीवरनं अवैधपणे पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेवरती हेरगिरी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. एका धर्मगुरूच्या संपर्कात असल्यामुळे ती पाकिस्तानात गेल्याची माहिती. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणारं काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ पनामामध्ये राष्ट्रपती जोस राऊल मुलिनो यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलिसांच्या चकमकीमध्ये 4 जणांचा मृत्यू. एका मानवाधिकार कार्यकर्त्याचाही समावेश. पोलिसांनी त्याला बंडखोर ठरवून बनावट चकमक केल्याचा आरोप. पद्म पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जाताना अभिनेते अशोक सराफ यांचा विमानामध्ये विशेष सन्मान. विमानाचं हे उड्डाण विशेष आहे कारण आपल्यासोबत अभिनेते अशोक सराफ आहेत. विमानाच्या कॅप्टनने करून दिली ओळख. इलॉन मस्क यांनी सोडली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ. विशेष सरकारी कर्मचारी पद मुदत संपल्यामुळे सोडलं. वायफळ खर्च रोखण्यासाठी केलेल्या नियुक्तीबद्दल ट्रम्प यांनी मानले मस्क यांचे आभार. अमेरिकी नागरिकांना विविध प्रकारे त्रास देणारे परदेशी अधिकारी आणि व्यक्ती यांच्यावरती नवे व्हिसा निर्बंध लादणार. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं स्पष्टीकरण. आयपीएलमध्ये आज क्वालिफायर 1च्या लढतीमध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने. आज जो बाजी मारेल तो थेट अंतिम सामन्यात. विराट कोहलीच्या कामगिरीकडे आज लक्ष.